तुम्ही मनाची ठाण बांधलेलंच आहे की तुम्हाला रेल्वेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये लागायचंच आहे, तर आनंदाची बातमी म्हणजे ही परीक्षा मराठीतून आहे. अर्ज आपल्याला कसं करायचं आहे, कधीपासून करायचे आहे, ते संपूर्ण जॉईनिंगपर्यंत संपूर्ण माहिती, वय किती पाहिजे आहे, 10वी वाल्यांसाठी कोणकोणत्या या ठिकाणी संधी आहेत, 12वी ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी या ठिकाणी कोणकोणते फॉर्म भरू शकता, महिला आणि पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकता. विशेष म्हणजे महिलांसाठी विशेष सवलत असते. बऱ्याच जणांना वाटतं की या पोस्टसाठी महिला करू शकतात का अप्लाय, यासाठी करू शकतात. तर तुमच्यासाठी उलट सवलत दिलेल्या असतात की तुम्ही यावं यामध्ये. ठीक आहे, महिला सशक्तीकरण करण्याचं या ठिकाणी मित्रांनो काम केलं जातं. तर या ठिकाणी जर बघितलं तर आपण रेल्वे भरती संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही तर ऐकायचा आहे. तरी पण तुम्हाला काही शंका राहिल्या बिंदास मला तुम्ही कॉल करायचा आहे. आणि तुम्हाला जर वाटते की माझ्या या मित्राला, या मैत्रिणीला, या माझ्या नातेवाईकाला ओके, तर त्या जिवलग माणसापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवायचे, तुमच्यावर विश्वास ठेवता, जेणेकरून तुमच्या सांगण्याने जर त्यांना मित्रांनो जॉब भेटला तर आयुष्यभर तुमची ते धन्यता मानतील, आयुष्यभर तुमचं या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या माहितीची जाणीव ठेवतील. त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. अगोदर तुम्ही व्यवस्थित पहा. तुम्हाला काही शंका आल्या मला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. रेल्वे भरतीची संपूर्ण A to Z माहिती आपण पाहण्यापूर्वी रेल्वेबद्दल थोडीशी बेसिक माहिती या ठिकाणी पाहूया मित्रांनो. जसं की रेल्वेचे जर आपण या ठिकाणी बघितलं तर रेल्वेची परीक्षा आपल्याला मराठीमधून आपल्या मातृभाषेतून देता येते. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. यापूर्वीचे सुद्धा पेपर तुम्ही बघा मराठीमधून देतं, नोटिफिकेशनमध्ये आलेलं आहे. ते पण मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. कोणत्याही हवेमध्ये आपल्याला बोलायचं नाही. त्यामुळे आपण त्याची तयारी सुद्धा मित्रांनो मराठीमधून करून घेतोय. आणि तेही आपण या ठिकाणी एवढ्या म्हणजे आता तयारी म्हटलं की तुम्हाला क्लासेस म्हटले की महागडे आकडे डोळ्यासमोर येत असतील. बिलकुल नाही. एवढं सगळं क्वालिटी कंटेंट आपण फक्त 299 मध्ये सध्या देत आहे ऑफरमध्ये. ओके, यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस आहेत, रेकॉर्डेड क्लासेस आहेत, नोट्स आहेत मित्रांनो, टेस्ट आहेत. हे सगळं 299 मध्ये. म्हणजे याच्या पलीकडे तुम्हाला कुठेही भरकडायची आवश्यकता पडणार नाही. सोबतच मित्रांनो रेल्वेची तर तयारी आहेच, सोबत महाराष्ट्र शासनाच्या उद्या शिपाई भरती, ग्रामसेवक, तलाठी ह्या जरी आल्या त्याचे सेपरेट या ठिकाणी घटक आहेत. रेल्वेचे या ठिकाणी आपण बघू शकता त्याचा जो सिलेबस आहे तो. आणि जसं की या ठिकाणी तुम्हाला वाटतं की आता फी कमी म्हटल्यावर काही तडजोड वगैरे केली का काय, तर तसं बिलकुल नाही. तुम्ही कितीही महागडा क्लास आणि आपला क्लास कम्पेअर करून बघा. आपल्या क्लासमध्ये तुम्हाला असे काही प्लस पॉईंट दिसतील मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की किती एकदम टू द पॉईंट, कारण न भरकटता आपल्याला तयारी करणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, मागील 10 वर्षाचं रिसर्च करून, ॲनालिसिस करून मित्रांनो आपल्याला इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणितचे सगळे टॉपिक ओके, बुद्धिमत्ताचे सगळे या ठिकाणी चॅप्टर, हे सगळंच्या सगळं मित्रांनो आपण काय केलं, मागील 10 वर्षाचं ॲनालिसिस करून तुम्हाला त्याचे सगळे प्रश्न विचारण्याची पद्धती या ठिकाणी काढलेले आहेत. आणि त्याच्या आधारे आपला हा क्लासेस काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. आणि ह्या सगळे जे तुम्हाला पॉईंट दाखवतो ह्याचे तुम्हाला नोट्स भेटणार ओके, याचे तुम्हाला क्लासच्या नोट्स भेटणार, सोबतच याच्यावरती आधारित तुम्हाला या ठिकाणी प्रश्न भेटणार, त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट भेटणार, लाईव्ह क्लास भेटणार, रेकॉर्डेड क्लासेस भेटणार. हे सगळे 523 पॉईंट आपल्याला करायचे आहेत. त्याच्या पलीकडे आपल्याला काही पाहायची गरज पडणार नाही. जे मी तुम्हाला क्लासमध्ये देतोय तेवढंच आपल्याला या ठिकाणी करायचं जर रेल्वेमध्ये तुम्हाला लागायचं असेल तर. क्लासेस जॉईन करायचा असेल बिंदास मला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा, किंवा तुम्हाला ही सांगितलेली माहिती जर समजली असेल तर डायरेक्ट मित्रांनो काय करायचं आहे, फक्त 299 सध्या, नंतर 1999 होणार आहे, परंतु सध्या फक्त ऑफरमध्ये 299 वन टाईमच भरायचे आहेत. परत कोणतीही फी या ठिकाणी 1 वर्षापर्यंत तुम्हाला भरावी लागणार नाही. तर फोनपे किंवा गुगल पे 299 72 48 93 0176 या नंबरला करून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही याच नंबरला 72 48 93 0176 या नंबरला फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. मला सर्व माहिती दिली जाईल. सोबतच व्हिडिओमध्ये जरी काही शंका असतील तरी सुद्धा कॉल करा. फक्त अगोदर व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे पुन्हा ती रिपीट माहिती मला तुम्हाला द्यावी लागणार नाही आणि तुम्हाला ते ऐकावं लागणार नाही. त्यामुळे अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा. मी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही शंका उद्भवल्यास बिंदास कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. जसं की तुम्हाला थंबनेलवरती दिसत आहे की 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. तर आता आपण अगोदर काय करूया, 12वी आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी पाहूया मित्रांनो. त्यानंतर ज्यांचं 10वी झाले त्यांच्यासाठी पाहूया. असे 2 टप्पे व्हिडिओचे करूया. अगोदर ही माहिती पाहूया थोड्या वेळ आणि त्यानंतर मग ही माहिती. म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे, हेच लक्षात ठेवा. फक्त पेशन्स ठेवा. सगळी A to Z माहिती तुम्हाला भेटणार आहे. फॉर्म कधी भरायचे आहे, जॉईनिंगपर्यंत संपूर्ण त्याची प्रोसेस A to Z या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त घाई करू नका. अर्धवट नॉलेज, हाफ नॉलेज ऑलवेज डेंजरस. त्यामुळे अर्ध नॉलेज घेऊ नका. संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहायचं आहे. महिलांसाठी कोणत्या सवलती आहेत सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. मराठीमधून पेपर होतो त्याचा पण प्रूफ मी तुम्हाला देणार आहे. आपण आता 12वी आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी या ठिकाणी पाहणार आहोत कोणकोणत्या संधी आहेत ओके, कोणकोणत्या या ठिकाणी पोस्ट आहेत, त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, कोणकोणत्या स्टेजेस आहेत, अर्ज कधी करायचे आहेत, सगळं डिटेलमध्ये या ठिकाणी पाहूया. आणि उगीच तुम्हाला कानाला ऐकायला गोड वाटावं म्हणून मी काही मित्रांनो या ठिकाणी
गलत माहिती देणार नाही. जे आहे ते आहे, जे ऑफिशियल आहे ते आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, वेळेचा प्रश्न आहे. उगीच तुम्ही अभ्यास करत राहायचा आणि तुम्ही त्यासाठी पात्रच नसाल. त्यापेक्षा दुसरी कोणती तरी पोस्ट तुम्ही जर तयारी केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळं जे आहे ते आहे, ऑफिशियल सर्व काही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर सगळ्यात जास्त पगाराची जर आपण या ठिकाणी बघितलं तर वेतनची, तर या ठिकाणी रेल्वेमध्ये 2 पोस्ट असतात. एक म्हणजे स्टेशन मास्तर असते. मी तर तुम्हाला दिसत नसलं तरी थोडंसं काय करतो मित्रांनो, झूम करून सांगतो वाटलंच तर. एक म्हणजे काय आहे, स्टेशन मास्तर असते. काय आहे मित्रांनो, स्टेशन मास्तर. आणि दुसरं म्हणजे कमर्शियल अप्रेंटिस. तर ही 2 पदांना सगळ्यात जास्त वेतन असतं. ते म्हणजे बेसिक पेच याचं काय असतं मित्रांनो, 35,400 असतं. भत्तं बित्तं धरून तुमच्या हातामध्ये त्याच्यापेक्षा कित्येक पटी म्हणजे कित्येक जास्त, म्हणजे 40च्या पुढे तरी सहज पगार तुमच्या हातामध्ये पडते, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त स्टेशन मास्तर. आता स्टेशन मास्तर जर व्हायचं असेल तर या ठिकाणी कोणकोणती काय पात्रता लागते, तर काही मित्रांनो या ठिकाणी जास्त ताण घ्यायची गरज नाही. कुठंही टेक्निकलची काही तुम्हाला गरज नसते. फक्त आणि फक्त तुमची काय पाहिजे, डिग्री पाहिजे आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. आर्ट्समध्ये असू द्या, सायन्समध्ये असू द्या, कुठंही असू द्या. ओके, डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट. म्हणजे तुमचे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणत्याही शाखेमधली जरी डिग्री असेल तरी ती चालते. कशासाठी, स्टेशन मास्टरसाठी. ओके, तसंच कमर्शियल अप्रेंटिस हे 2 पदं असतात. तर त्यासाठी फक्त या ठिकाणी काय पाहिजे, डिग्री पाहिजे. त्यानंतर अजून एक चांगली पोस्ट असते मित्रांनो, आणि ज्याच्या व्हॅकन्सी पण जास्त असतात. ओके, ती असते कोणती, गुड्स गार्ड. तर गुड्स गार्डसाठी जर आपण बघितलं त्यासाठी सुद्धा काय पाहिजे आहे, तर त्यासाठी सुद्धा डिग्रीच आपल्याला पाहिजे आहे, पदवी पाहिजे आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट म्हणून आहे. तर त्यासाठी आपल्याला डिग्री पाहिजे आहे. आणि टायपिस्ट म्हटल्यावरती काय सांगितलं मित्रांनो, टायपिंग तर तुम्हाला पाहिजेच आहे, हिंदी आणि इंग्लिशमधली. ओके, म्हणजे काही पदं टायपिंगवरती असतात, काही पदं केवळ ग्रॅज्युएशन बेसिसवरती असतात, आणि काही पदं केवळ 12वीवरती असतात, हे लक्षात ठेवा. ओके, मग इथं बघूया या ठिकाणी सिनियर क्लर्क, त्यासाठी पण या ठिकाणी पाहिजे डिग्री आणि टायपिंग. त्यानंतर सिनियर टायपिंग कीपर, त्यासाठी पण या ठिकाणी डिग्री आणि टायपिंग पाहिजे. ट्रॅफिक असिस्टंट म्हणून एक पद असतं, त्याला 25,500 एवढं पेमेंट आहे, वेतन आहे. तर त्याला फक्त काय पाहिजे मित्रांनो, डिग्री पाहिजे आहे. काय पाहिजे या ठिकाणी, फक्त आणि फक्त या ठिकाणी डिग्री पाहिजे. कोणत्या पण या ठिकाणी याच्यामध्ये ट्रॅफिक असिस्टंट रेल्वेमधला असा, बरं का. नाही तर तुम्ही म्हणसाल आपला ट्रॅफिक आहे का काय, ट्रॅफिक हवालदार जे आपल्या हायवेवर वगैरे असतात, तर ते नाही, रेल्वेचा ट्रॅफिक असिस्टंट. ओके, रेल्वेमध्ये पण ट्रॅफिक मॅनेज करणं गरजेचं असतं. त्यानंतर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, यासाठी जर आपण बघितलं तर काय पाहिजे, आता बघा, तिकीट क्लर्क यासाठी जर बघितलं, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, तर 21,700 याला वेतन आहे. आणि याच्यासारखं जर आपण बघितलं तर ट्रेन क्लर्क, या दोन्हीसाठी जर बघितलं तर सेम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर काय पाहिजे मित्रांनो, तर तुमची 12वी पाहिजे आहे. ओके, म्हणजे 12वी 2 वर्षाची, 11वी 12वी हे झालं पाहिजे, 2 स्टेजची, हे आपल्याला पाहिजे आहे. सोबतच आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, आता बघा, काही विद्यार्थ्यांसाठी 50%ची अट दिलेली आहे. ओके, ट्रेन क्लर्कसाठी जर बघितलं तर 50%ची अट दिलेली आहे. कुणासाठी दिलेली आहे ते पण बघूया. ओके, म्हणजे गफलत व्हायला नको. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे आहे, 50% पाहिजे आहे 12वीमध्ये. ओके, 12वीमध्ये. आणि सोबतच 50% जर नसतील, कोणाकोणासाठी गरजेचं नाही हे म्हटलेलं आहे. तर जे पण उमेदवार SC ST आहेत त्यांना काही आवश्यकता नाही 50%ची. ओके, जे पण या ठिकाणी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा काही गरज नाही मित्रांनो 50%ची. जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना सुद्धा काही सुद्धा गरज नाही 50%ची. आणि अजून म्हणजे जे विद्यार्थी पॉझेसेस क्वालिफिकेशन हायर दॅन 10+2, म्हणजे हायर दॅन 12वी, म्हणजे ज्यांचं 12वीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे त्यांना सुद्धा हे 50%ची अट नाही. पण ज्यांचं फक्त 12वी झालं आहे आणि जे आत्ता सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये येत नसतील तर त्यांना 50% गरजेचं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीतील आणि OBC कॅटेगरीतील स्पष्ट बोलायचं झालं तर त्या विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी 12वीला 50% असतील तर ते फॉर्म भरू शकतात. बाकीच्यांना 50%ची अट नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी झालं. मग आता आपण या ठिकाणी ट्रेन क्लर्कचे सांगितलेलं, स्टेशन मास्टर सांगितलेलं आहे. ओके, तर ही झाली तुम्हाला जे 10वी आणि 12वी आणि ग्रॅज्युएशन जी पदं आहेत त्याच्याबद्दलची तुम्हाला या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे. ओके, हे या ठिकाणी आपण बघू शकता. आता आपण याच्यासाठी कोणकोणत्या पात्रतेतून पुढे जावं लागतं, कारण एवढी चांगली जर आपल्याला नोकरी भेटत असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. कारण या ठिकाणी आपल्याला मेहनतीशिवाय जे भेटतं ते घ्यायचं पण नाही. कारण असं आपल्याला या ठिकाणी माहिती की पचत पण नसतं. ठीक आहे, आणि ते दीर्घकाळ टिकत पण नसतं. जे आपल्या मेहनतीचं आहे तेच आपल्याला या ठिकाणी आयुष्यभर पुरत असतं. मग आता तिसरं जर बघितलं तर काय बाबा, मेहनत काय घ्यायची आहे नेमकी, रेल्वेमध्ये जर नोकरी लागायची तर मेहनत काय घ्यायची आहे. तर मेहनत जर आपण या ठिकाणी बघितलं तर मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की जे 12वी पण असू द्या किंवा ग्रॅज्युएशन असू द्या, दोन्हीसाठी मी या ठिकाणी सांगत आहे, 12वी प्लस ग्रॅज्युएशन.
ओके, दोघांसाठी आपण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. 10वीवाल्यासाठी थोडं पुढं जाऊन सांगणारच आहे, याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांचं 10वी झालं आहे त्यांच्यासाठी कोणती पदं आहेत, कसा तयारी करायची, काय आहे, सर्व प्रक्रिया सांगणार आहे. आता आपण बघूया की 12वी आणि ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी काय आहे. तर जी पण मी मागास तुम्हाला पदं सांगितली मित्रांनो, जी पण पदं सांगितली तर त्या सगळ्यांच्या अगोदर एकत्रित काय होते, एक परीक्षा होते, सगळ्यांची कॉमन परीक्षा होते, कॉमन. ओके, ह्यालाच NTPC म्हटलं जातं, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. काय म्हटलं जातं? NTPC, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. तर या सगळ्यांची काय होते, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्यांची 1 महिन्याच्या किंवा ते नंतर डेट जे पण देतील फॉर्म भरल्यानंतर, तर त्या डेटला तुमची काय होते, एक परीक्षा होती सगळ्यांचीच, 12वीवाल्यांची पण ग्रॅज्युएशनवाली एकच परीक्षा होती. म्हणजे सुरुवातीला कॉमन परीक्षा होती, कॉमन फॉर ऑल पोस्ट. ह्याला काय म्हटलं जातं? CBT 1 म्हटलं जातं. ओके, कंबाईन टेस्ट या ठिकाणी. मग आता या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगली मार्क भेटली तर काय होतं मित्रांनो, आता बघा इथून पुढं मग आता डिफरंट चालू झाला खेळ. डिफरंट म्हणजे कसं, आता लेवल 2 जे पण लेवल 2च्या पोस्ट आहेत, लेवल 2च्या कोणत्या असत्या, TC 1 असते आणि बाकीचे जे पण 12वी बेसवरती असतात. ओके, टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क, टायपिस्ट, ट्रेन क्लर्क असतील. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते काय असतात, लेवल 2चे. इथं लेवल दिलेले आहेत, लेवल 2. तर ह्यांचे काय होते मित्रांनो या ठिकाणी, तर ज्यांना टायपिंग आवश्यक आहे तर त्यांची सेपरेट एक एक्झाम होते. ठीक आहे, यामध्ये जर तुम्हाला चांगली मार्क मिळाली तर मग काय होतं, ज्यांची पण या ठिकाणी टायपिंग आहेत तर त्यांची या ठिकाणी सेपरेट पेपर होतो. आणि सेपरेट पेपर झाल्यावर टायपिंगवरती काय असतं मित्रांनो, या ठिकाणी टेस्ट असते. आता कोणाकोणाला आहे टायपिंग टेस्ट? ट्रेन क्लर्कला आहे का? तर नाही, ट्रेन क्लर्कला या ठिकाणी कोणती टायपिंगची गरज नाही. फक्त 12वीला जर 50% असतील, ते पण ओपन आणि OBCवाल्यांसाठी. ते पण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर 12वीची अट आहे. अदरवाईज तुम्हाला 12वीची अट आहे का? नाही, त्याचा ताण घेऊ नका. मग तुम्हाला कुठेही या ठिकाणी टायपिंगची टेस्ट दिलेली नाही. ओके, त्यामुळे त्याचा ताण घ्यायची गरज नाही. फक्त काही टायपिंगवरच्या पोस्ट आहेत त्यांना टायपिंगची गरज आहे. ओके, आणि काहींना टायपिंगची गरज नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं विनाकारण ताण घेऊ नका की माझं आता टायपिंग नाही म्हणजे मी रेल्वेत लागत नाही वगैरे वगैरे वगैरे. ओके, आपण आपलं काय पॉझिटिव्ह आहे ते ओळखून आपण संधी शोधायच्या मित्रांनो. आपलं काय प्लस पॉईंट आहे त्यामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी मार्ग निवडायचा आहे. जे नाही त्याची चिंता करायची नाही, जे आहे त्याचा आपण काय करायचं आहे, या ठिकाणी प्लस पॉईंट करून फायदा करून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी जर बघितलं, हे झालं लेवल 2च्या पोस्टसाठी. आता पुढं जर गेलो, लेवल जेवढे जास्त तेवढं पगार जास्त असतो, लक्षात ठेवा रेल्वेमध्ये. ठीक आहे, मग आता लेवल 3चं जर आपण बघितलं तर लेवल 3 या ठिकाणी जर बघितलं तर सेपरेट लेवल याचे काय होते, एक सेपरेट एक्झाम होते, जिथं तुम्ही ही परीक्षा CBT 1 क्रॅक करता. ते तुम्हाला चांगले मार्क भेटले की तुम्हाला यासाठी बोलवलं जातं. कशासाठी? तर तुमची लेवल 3ची सेपरेट एक्झाम होणार आणि लेवल 4ची या ठिकाणी सेपरेट एक्झाम होणार, लेवल 5ची सेपरेट एक्झाम होणार. आता लेवल 5 लेवल 6चे जर आपण बघितलं तर काय होईल मित्रांनो, लेवल 6ची कोणकोणती असते, ज्याला जास्त पेमेंट. मी मागाशी पेमेंटचं सांगता तुम्ही ऐकलं असेल कान देऊन की कशाला जास्त मी सांगितलं होतं तुम्हाला, तर ह्या 2 पोस्टला सांगितलं होतं, कमर्शियल अप्रेंटिस आणि ठेशन मास्टरला सगळ्यात जास्त पेमेंट असतं. म्हणजे लेवल 6ची पदं आहेत तर त्यांची सेपरेट एक्झाम असते. म्हणजे एक जी एक्झाम असते पहिली ती सगळ्यांना सारखीच असते, 12वी असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या. दुसरी जी एक्झाम असते त्यामध्ये जर तुम्हाला चांगली मार्क भेटली तर दुसरी एक्झाम असते ते प्रत्येक पोस्टला सेपरेट असते. मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की मी जर 12वी पण झालेलो आहे, मी ग्रॅज्युएशन पण झालेलो आहे, मग मला 12वीवाले पण देता येतील का? ओके, लेवल 2-3च्या पण देता येतील का? आणि लेवल 6चे 5चे पण देता येतील का? येस, तुम्हाला दोन्हीसाठी पण तुम्ही पात्र आहात. म्हणजे संध्याच संधी आहे तुम्हाला या ठिकाणी, ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही ही पण देऊ शकता, ही पण देऊ शकता. ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी लेवल 6 पासून लेवल 2 पर्यंत सगळ्याच पोस्ट आहेत. ओके, सगळ्याच पोस्ट आहेत. लेवल 1 पर्यंत पण जे 10वीवाल्याचे असतात त्यांना लेवल 1ची पोस्ट असते. त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलणार आहोत. त्याचा थोडासा हे पॅटर्न, त्याला ही पहिली एक्झाम दुसरी एक्झाम असं नसतं, त्याला एकच एक्झाम असते. त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता हे फक्त क्लिअर झालं का एकदा बघा. ओके, हे क्लिअर झालं का व्यवस्थित बघा. तर सांगायचं तात्पर्य काय, हे सगळं आता इरेज करतो. सांगायचं तात्पर्य काय की कॉमन पहिल्यांदा एक्झाम होते सगळ्यांची आणि तिथून पुढं मग लेवल वाईज सेपरेट पेपर होतात. ओके, लेवल 2चा वेगळा, लेवल 3चा, लेवल 4चा, म्हणजे पोस्ट वाईज सेपरेट पेपर होतो. नंतरचा दुसरा पेपर काहींना टायपिंगची गरज आहे, जे की या ठिकाणी टायपिस्ट नावाची पोस्ट आहे त्यांना टायपिंगची गरज आहे. ट्रेन क्लर्कसाठी कोणतीही टायपिंगची गरज नाही, म्हणजे 12वीवरून पण अशा पोस्ट आहेत ज्याला काही टायपिंगची गरज नाही. ठेशन मास्टरसाठी जर बघितलं तर त्यालासुद्धा कोणतीही या ठिकाणी टायपिंगची गरज नाही. फक्त एक ठिकाणी कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड
बेस्ड या ठिकाणी काय होते मित्रांनो, कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होते. ॲप्टिट्यूड नावाची एक टेस्ट असते, त्याच्याबद्दल पण आपण या ठिकाणी बोलणार आहे पुढं. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे कमर्शियल ॲप्रेंटिस आहेत त्याला काहीच गरज नाही, पुढं कोणतीही टेस्ट नसते, हे लक्षात ठेवा. काही पोस्टला या ठिकाणी टायपिंगची गरज आहे, जे पण लेवल 5चे आहेत त्यांच्यासाठी पण. ओके, तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयाच. आता आपण जे पाहिलं तर त्यासाठी वय किती लागतं, बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल. मग अंडर ग्रॅज्युएटसाठी बघूया. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी वाल्यांसाठी ज्या पोस्ट होत्या, कोणकोणत्या होत्या, लेवल 2 आणि 3च्या होत्या. तर त्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो 18 ते 30 हे 2019च्या क्रायटेरियानुसार मी तुम्हाला सांगत आहे, तर तेवढं होतं. परंतु आता गव्हर्नमेंट काय करतं मित्रांनो, कोरोनामुळे 3 वर्ष वाढवून देतं. कोरोनामुळे काय करते, कारण कोरोना काळात भरत्या झाल्या नव्हत्या, त्यामुळे प्रत्येक भरतीला आतापर्यंत जेवढ्या भरत्या रेल्वेच्या आलेल्या आहेत, RPFच्या असू द्या, टेक्निशियनच्या असू द्या, ELPच्या असू द्या, प्रत्येकाला 3 वर्ष वाढवून दिले. म्हणजे ओपनसाठी जर या ठिकाणी बोलायचं झालं तर ओपनसाठी किती मित्रांनो, तर ओपनसाठी म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी या ठिकाणी 33 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी TC असतील किंवा जे पण NTPC अंडर ग्रॅज्युएटची पदं आपण सांगितलं आता, तर ती सगळी 33 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. आणि OBCसाठी जर बघितले तर 33 + 3 म्हणजे 36 वर्षापर्यंत आहे वयाची अट. SC STसाठी जर बघितलं तर या ठिकाणी 33 + 5 म्हणजेच या ठिकाणी 38 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. सोबतच एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी आपण बघू शकता आपापल्या सर्व्हिसनुसार या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर मी मागाशी महिलांसाठी पण काय सांगितलं, आता ज्या अशा महिला असतात, ओके, ज्या या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी डिवोर्स झालेला असतो, ओके, वुमन कॅन्डिडेट हू आर विडोड, ओके, म्हणजेच या ठिकाणी ज्यांचा पती वारलेला असतो किंवा डिवोर्स झालेला असतो, ओके, किंवा अशा की ज्या न्यायालयीन प्रक्रियेला ग्रँटेड आपल्या पतीपासून वेगळ्या राहत असतात, ठीक आहे, त्यांचं पतीचं जमत नाही, ते वेगळ्या राहिलेल्या असतात, न्यायालयीन प्रक्रियेतून त्याला मान्यता असते. तर अशा महिलांसाठी या ठिकाणी वयाची जर अट बघितली तर या ठिकाणी किती दिली, अनरिझर्वसाठी 35 दिली, पण कोरोनामुळे इथं पण 3 वर्ष सूट भेटेल. म्हणजे इथं तुम्ही अजून या ठिकाणी तुम्हाला वय वाढवून भेटतं, इथं +3 करा प्रत्येकासाठी. तर एवढ्या या ठिकाणी तुम्हाला काय भेटते, वयामध्ये सूट भेटत आहे. ज्या महिला अशा विधवा आहेत किंवा ज्या सेपरेट राहत आहेत तर त्यांच्यासाठी, ठीक आहे. हां, तर हे झालं वयाबद्दल आपण डिटेलमध्ये पाहिलं. आतापर्यंत 12वी वरच्यासाठी पाहिलं. मग आता ग्रॅज्युएट लेवलसाठी काय मित्रांनो, तर अजून 3 वर्षे तुम्हाला वाढवून भेटलेत. म्हणजे 18 ते 33 असताना वय आहे, परंतु कोरोनामुळे 3 वर्ष या ठिकाणी वाढवून भेटत आहेत. म्हणजेच अनरिझर्वसाठी जर आपण बघितलं, अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी तर किती झालं मित्रांनो, हे 36 वर्षापर्यंत अनरिझर्व्ड आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं 36 + 3 OBCसाठी आहेत, म्हणजेच 39 वर्षापर्यंत OBCसाठी आहे. त्यानंतर SC STसाठी जर बघितलं तर 36 + 5 म्हणजेच 41 वर्षापर्यंत या ठिकाणी काय करू शकता, SC ST उमेदवार ग्रॅज्युएट NTPC ग्रॅज्युएट पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहेत, ठीक आहे. तर हे झालं या ठिकाणी आपण सांगितलं. सोबतच खाली आपण या ठिकाणी बघू शकता, ओके, मगाच्यासारखंच आहे, तर इथं पण आपण या ठिकाणी बघू शकता. तर इथं सुद्धा तुम्हाला +3 भेटणारच आहे, ठीक आहे, +3 या ठिकाणी सुद्धा भेटणारच आहे प्रत्येक ठिकाणी, ओके. एक सर्व्हिसमॅनसाठी आहे, सर्वांसाठी या ठिकाणी वय भेटलेलं आहे, दिलेलं आहे. आणि अजून एक बाबा, रेल्वेचा फॉर्म का भरावा, कारण आता बघा TCS IBPS ज्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात परीक्षा घेतात, हजार फी पडते विद्यार्थ्यांना, हजार. परंतु रेल्वेचं तसं नाही मित्रांनो. रेल्वेचा प्लस पॉईंट काय आहे, तर रेल्वे काय करतं आहे या ठिकाणी, तुमची फी परत देतं. आता बघा, जे पण उमेदवार या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 500 रुपये घेतलेलं असतं. परंतु जर तुम्ही परीक्षेला अपिअर झाला तर तुमची फी रिफंड केली जाते. किती, 400 रुपये तुमची रिटर्न केली जाते ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी. आणि जे उमेदवार बाकीचे आहेत, जसं की फिमेल आहेत, महिला आहेत, ओके, त्यानंतर दिव्यांग उमेदवार आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहेत, ओके, किंवा SC ST या उमेदवार आहेत, ओके, तर ह्यांची फी घेतानाच 250 रुपये घेतली जाते, कमी घेतली जाते. आणि रिफंड करताना जर तुम्ही पेपरला जर जाऊन बसला, त्या ठिकाणी फक्त जाऊन बसा, तुम्हाला मार्क किती पण पडू द्या, तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेबल होता. तुमची सगळीच्या सगळी 250 फी तुमची रिटर्न केली जाते. मग काय तुमचा तोटा आहे, फक्त जाण्यायेण्याचाच तुम्हाला खर्च पडणार आहे, ओके. फी तर तुमची रिटर्न देते रेल्वे, फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडे जमा करून ठेवते. जर परीक्षेला तुम्ही म्हणजे तिथं जाऊन उपस्थिती दाखवली, आता तुम्ही फॉर्म भरला आणि परीक्षेलाच नाही गेला तर तुमची फी रिटर्न पण नाही भेटत. म्हणजे कष्ट करणाऱ्याच्या सोबत रेल्वे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही बाबा तिथं जाऊन फक्त पेपर जरी दिला तरी तुमची फी रिटर्न भेटते, ठीक आहे. तिथं उपस्थिती तुमची प्रेझेंटही लागायला पाहिजे. आणि ओपन कॅटेगरीसाठी 400 रुपये रिटर्न भेटते, 100 रुपये तेवढी तुमची घेतली जातात, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे झालं फीच्या बाबतीमध्ये.
मी मागाशी जसं सांगितलं मित्रांनो, एक पहिली एक्झाम असते, ठीक आहे, आणि नंतर दुसरी असते. मग काय असतं बाबा त्या पहिल्या एक्झामला, काय आहे अभ्यास काय असतो, तर जनरल अवेअरनेस एक असतो, जे की मी तुम्हाला मागाशी सुरुवातीला क्लासेसचे आपले 523चे तुम्हाला घटक दाखवले. तर त्या सगळ्यामध्ये हे सगळा सिलेबस तुम्हाला इन्क्लूड केलेला आहे. ओके, काय आहे जनरल अवेअरनेस. ओके, यामध्ये जी के, GS हे सगळंच आलं. ओके, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळंच आलं. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला अंकगणित आहे. ओके, मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे. तर हे सगळे आहेत. हे 40 प्लस हे 30-30 म्हणजे 40 आणि 30-30 60 म्हणजे की झालं टोटल 100 प्रश्न असतात. 1.5 तास तुम्हाला वेळ दिलेला असतो. तर ह्याची संपूर्ण तयारी तुम्हाला घेतलेली असते. आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. म्हणजे उगीचच अंदाजपंचे गोळ्या मारायच्या नाहीत, कारण तुम्ही जर अंदाजपंचे मारले, चुकलं तर बरोबर आले, त्यातनं पण तुमचे कमी केले जातात. ओके, रोकटोक बोलायचं. आपल्याला तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय, करायचं असेल तर करा. ओके, उगीच काहीतरी घरच्यांना बुडवून काहीतरी चला काय करतो तर रेल्वेची तयारी करतो, तर त्याची मी तुम्हाला प्रॉपर तयारी करून घेतोय. तर तुम्ही सुद्धा सिरियस असलं पाहिजे, ठीक आहे. नाहीतर उगच पैसे भरलं, फी कमी आहे म्हणून पैसे भरले, आला क्लासला, कसं पण काय पण नाही चालणार. शिस्त पाहिजे, कारण या ठिकाणी आपण तुम्हाला जॉबला लागावंच या तळमळीने सर्व तुम्हाला माहिती देत आहे. मग आता ही परीक्षा तुम्ही पास झाला, तर दुसऱ्या परीक्षेला काय वेगळं काय असतं का बाबा इथं, तर ते वेगळं काय नसतं मित्रांनो. या ठिकाणी फक्त काठीण्य पातळी थोडीफार जास्त असते, प्रश्न संख्या जास्त असते. जनरल अवेअरनेस तर आहेच या ठिकाणी, मगाचे सब्जेक्ट आहेत. ओके, फक्त इथं मगाची जी 100 प्रश्नांची होती, इथं आता 120 प्रश्न झालेले आहेत. इथं आपण जनरल अवेअरनेस जर आपण बघितलं तर किती होतं मित्रांनो, तर या ठिकाणी 40 मार्काचं होतं आणि हे 30-30 मार्काचं होतं मगाच्या लेवलला. इथं काय झालेलं आहे, तर हे 50 मार्काचं झालं आहे, हे 35 मार्काचं आणि 35 मार्काचं झालेलं आहे. म्हणजे टोटल काय झाले आहेत, 20 मार्क इथं वाढलेले आहे. इथं 5 वाढली, इथं 5 वाढली, इथं 10 वाढली, म्हणजे टोटल 20 मार्क वाढली. वेळ तेवढाच ठेवलेला आहे. वेळेमध्ये म्हणजे तुमची काय केलेलं, आता प्रॅक्टिस या ठिकाणी जास्त व्हायला पाहिजे, तरच तुम्ही त्या वेळेमध्ये सोडवू शकणार. म्हणजे या ठिकाणी अभ्यासक्रम तोच, फक्त लेवल या ठिकाणी काय केलेलं वाढवलेलं आहे. इथं पण निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो म्हणजे अर्ज कधी करायचे आहेत. ओके, जाहिरात आणि अर्ज कधी करायचे आहेत, हे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन याच्या बेसिसवरती जर बोलायचं झालं तर काय मित्रांनो या ठिकाणी, आणि जे वेळीत ऐकत नाही त्यांचं नुकसान काय होतं ते पण मी तुम्हाला आता थोडंसं सांगतो. इथपर्यंत ऐकलं म्हणजे तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आला, बाकी मगाशीच पडून गेले असतील व्हिडिओ लांबल्यामुळं. आता बघा नुकसान काय होतं, तुम्ही जर तहान लागल्यावर विहीर खोदू म्हटल्यावर नुकसान काय होतं, तर नुकसान या ठिकाणी बघा, ह्या ELP वाल्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. ओके, ज्यांनी फॉर्म भरले नव्हते, कारण सुरुवातीला काय झालं मित्रांनो, या ठिकाणी जानेवारी मार्चमध्ये जाहिरात यांना सगळ्यांना माहिती होतं, कारण रेल्वेने ऑलरेडी कॅलेंडर जारी केलेलं आहे. मग हे काय झालं, ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म काही विद्यार्थ्यांनी चाबरापणा केला, भरले नाहीत. का भरले नाहीत, तर ते घाबरले. का घाबरले, कारण त्यावेळेस मित्रांनो जागा ज्या आल्या होत्या त्या जागा कमी आल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी त्यावेळेस जागा आल्या होत्या 5,696. किती, 5,696. परंतु आता काल परवा रेल्वेने काय केली, नवीन नोटीस काढली आणि सांगितलं की ह्या जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. किती वाढल्या, ELPच्या, तर ELPच्या जागा वाढल्या 18,799. बल्ले बल्ले बल्ले. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ते त्यांना उड्या मारायला मित्रांनो या ठिकाणी जागा पुरवणार. कारण किती आनंद झाला, कारण विद्यार्थी तेवढेच आणि जागा वाढल्या तिप्पट. ओके, 5,600 होते, ती जागा डायरेक्ट किती झाली मित्रांनो, 18,000 झाल्या. तिप्पटपेक्षा जास्त जागा या ठिकाणी झाल्या. म्हणजे त्यांच्यासाठी आनंदच आनंद झाला. तर ही आत्ताच काढली 19 तारखेला, म्हणजे आता किती 3-4 दिवसच झाले. ही ज्या ELPने काय केली, म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने ही अपडेट काढलं की बाबा जागा तुमच्या वाढवलेल्या आहेत. कारण 2021 पासून भरतीच नाही. भरती नाही म्हणजे रेल्वेत एवढ्या रिक्त जागा आहेत की जाहिरात मोठ्या प्रमाणे येत आहेत. आता याच्या पण काहीतरी चाललंय, 35,000 जागा येणार वाढणार म्हणून टेक्निशियनच्या, पण त्याच्या अजून ऑफिशियल आलं नाही. आणि मी तुम्हाला काय सांगितले की जर ऑफिशियल नसेल आलं तर मी नाही सांगणार, जे ऑफिशियल आहे तेच मी तुम्हाला सांगतो. ELPच्या वाढल्या तर वाढल्या बाबा, आनंद झाला. याच्या पण वाढतील, ऑफिशियली आलं की मी तुम्हाला सांगेलच, कारण आपल्याला खोटी माहिती तुम्हाला काही द्यायची नाही. आयुष्याचा प्रश्न असतो, उगीच गलत इन्फॉर्मेशन गलत मोटिवेशन देण्यात पण काय अर्थ नसतं. ठीक आहे, आता बाबा तुम्ही म्हणता असं ते झालं, ठीक आहे, ELPवाले टेक्निशियनवाले तर ते खुश आहेत, त्यांचं राहू द्या. आता आम्हाला सांगा बाबा, आमचं 12वी झाले, आम्ही नोकरीसाठी आता आम्हाला पाहिजेच आहे, तर काय करू, कसं काय करायचं, अभ्यास तर कसा करायचा तुम्हाला सांगितलं. 299चा कोर्स घेतला की चिंता करायची काहीच ताण नाही. ठीक आहे, ते तुम्ही जॉईन तर करणार केलेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. आता बघा, जुलै ते सप्टेंबर हा रेल्वेने टाइम टेबल दिला आहे. जसं की आता ह्या पण विद्यार्थ्यांना कधी दिला होता, पिरियड, त्या रेल्वेने काय केलं आहे, पिरियड दिला आहे, जाहिरात येण्याचा पिरियड दिला आहे. त्यांना सांगितलं होतं जानेवारी मार्चमध्ये येईल, तर आली. एप्रिल जूनमध्ये येणार म्हटलं, त्यांची आली. आता आपल्याला सांगितलं जुलै सप्टेंबरमध्ये ओके NTPCची येणार, तर ही पण मित्रांनो येणार
असा मला तर 100% विश्वास आहे रेल्वेची सध्याची जी काय पॉझिटिव्हिटी पाहता. मग आता ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर NTPC म्हणजे आता मी तुम्हाला सगळी जी माहिती सांगितली, ओके, स्टेशन मास्टर असेल वगैरे वगैरे, ज्यांना 35,000 बेसिक पे आहे, ओके, तर त्यांची जाहिरात कधी येणार आहे? ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. जुलै सप्टेंबरमध्ये कधीही जाहिरात येऊ शकते. जुलैमध्ये येऊ शकते, ऑगस्टमध्ये येऊ शकते, सप्टेंबरमध्ये कधीही जाहिरात येऊ शकते. तयारीत राहा. मी जे 523 पॉईंट सांगितले अगदी फोडून काढा मित्रांनो. मागील 10 वर्षाचं त्यामध्ये सर्व कंटेंट दिलेलं आहे. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वीवाल्यांसाठी कधी येणार बाबा? लेवल 2 आणि 3चे, ओके, 12वीवाले, ठीक आहे, TC सारखे वगैरे ही पदं तर कधी येणार? तर ही NTPC अंडर ग्रॅज्युएट ती पण याच दरम्यान येणार. ज्युनियर इंजिनिअरिंगची कधी येणार? याच दरम्यान. ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, ज्यांचं पॅरामेडिकल रिलेटेड झालेलं आहे मित्रांनो, ओके, तर त्यांच्यासाठी कधी येणार? तर याच दरम्यान तुम्ही तयार राहायचं. म्हणजे ह्या जाहिराती या ठिकाणी येणार आहे, ओके. ही तुम्ही NTPCची तयारी करत असाल तर हे तयार राहायचं आहे. आता तुम्ही म्हणता सर सगळं सांगितलं बाबा, आमच्यासाठी काय ते सांगा, आमचं 10वी झालं आहे, आम्ही एवढ्या जवळ झालं, सगळी तुमची प्रक्रिया वाट पाहतोय. तर काय मित्रांनो, आता हे ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणारी लेवल 1ची हे सगळे देऊ शकतात. 12वीवाले देऊ शकतात, ग्रॅज्युएशनवाले देऊ शकतात, 10वीवाले पण या ठिकाणी देऊ शकतात. कोणती? लेवल 1ची जी पोस्ट असते ती देऊ शकतात. मग इथं काय असतं? इथं असे 2 एक्झाम नसतात. सिलेबस हाच, फक्त परीक्षेची काठिण्यपातळी थोडीशी कमी असते, 10वी लेवलवरची असते. अजून जर या ठिकाणी बोलायचं झालं तर यासाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर यासाठी मित्रांनो पहा यासारखी या ठिकाणी जाहिरात येत असते. आता ही 2019ची दाखवते कारण आपल्याला आत्ता रिसेंटची कधी येणार आहे? नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. त्यामुळे मी ही जुन्या जाहिरातीच्या आधारे मी तुम्हाला ऑफिशियली सर्व या ठिकाणी माहिती सांगतो, ठीक आहे. पहा अशी या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती या ठिकाणी येत असते. आणि जागा सगळ्यात ह्याचा प्लस पॉईंट काय असतो माहिती आहे का? तर याच्या जागा खूप असतात. जागा म्हणजे किती असतात बाबा? जास्त म्हणजे किती हो सर? तुमच्या मनामध्ये शंका आली असेल तर मित्रांनो याच्यात जागा जर बघितला तर हा आकडा बघा, आपण बघू शकता किती मोठा आकडा आहे. किती मोठा आहे? तर या ठिकाणी जर बघितलं 1,03,769 एवढ्या 2019ला जागा आल्या होत्या, ठीक आहे. किती? 1,03,769 एवढ्या टोटल या ठिकाणी जागा आलेल्या होत्या. त्यामुळं आत्तासुद्धा तेव्हापासून आता नवीन भरती झालेली नाही. त्यामुळं आत्ता एवढ्या मोठ्या या ठिकाणी पाठीमागे जर आपण बघितलं तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजे RTIमध्ये एक माहिती भेटलेली तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं RTIमध्ये ही माहिती जी भेटलेली आहे तर या RTIमध्ये या ठिकाणी आकडा बघू शकता, रेल्वे वॅकन्सीचा आकडा तर किती आहे? तर 2,36,902 एवढ्या फिक्त जागा आहेत. हे RTIमधून माहिती भेटलेली आहे, ओके, माहितीच्या अधिकारातून. म्हणजे याच्यापैकी निम्म्या जरी जागा आल्या तरी आपल्या मित्रांनो या ठिकाणी भरपूर मोठी संधी येणार आहे. मग तुम्हाला सर ह्याच्या पण असतात का 2 एक्झाम? तर नाही. इथं काय सांगितलं बघा, स्टेजेस ऑफ एक्झाम. तर याची काय असते? कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक असते आणि त्यानंतर ती जर तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्हाला काय असते मित्रांनो? दुसरी फिजिकल टेस्ट असते. ती फिजिकल टेस्टचं स्वरूप पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु रेल्वेने इथं पण सांगितलेलं असतं जाहिरात की बाबा रेल्वेचा हा अधिकार आहे की ती अजून एक सिंगल एक्झाम घेऊ शकते किंवा अजून पण वाढवू शकते. पण मला नाही वाटत ग्रुप डीला वाढवतील, ठीक आहे. कारण NTPCची सिंगल एक्झाम घ्यायचं चाललं आहे त्यांचं, तर हे ग्रुप डी जर वाढवायचं तर दूरची बात आहे. त्यामुळं ही ग्रुप डीची एकच एक्झाम राहणार आणि त्यानंतर फिजिकल टेस्ट असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर यासाठी जर बघितलं, यासाठी सुद्धा मित्रांनो काय असतं मित्रांनो? तर निगेटिव्ह मार्किंग असते, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, हे लक्षात. म्हणजे रेल्वेच्या सगळ्याच परीक्षेला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळं प्रश्न ते सोडवायचे जे प्रश्न आपल्याला ॲक्युरेट येतात, ठीक आहे. अंदाजे जास्त माराल तर तुम्हाला या ठिकाणी लॉस होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. यासाठी काय बाबा पात्रता काय असते? वय किती लागतं? एकतर इंडियन सिटीजन आपण पाहिजे आहे. आता त्यावेळेस आपल्याला काय दिलं होतं? 2019ला 18 ते 33 दिलं होतं. परंतु आता कोरोनामुळे 3 वर्षे वाढवून भेटत आहेत. म्हणजे किती झालं तुम्हाला? 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, ठीक आहे. 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्ही आता देऊ शकता बिंदास, हे लक्षात ठेवा. कारण 3 वर्ष आता RPFला पण दिलेले आहेत वाढवून, LPला दिले, टेक्निशियनला दिले, त्यामुळे याला पण देणार. मग 36 + 3 जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्ही यासाठी 39 वर्षापर्यंत देऊ शकता, ओके. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी किती मित्रांनो? तर या ठिकाणी 36 + 5 जर आपण बघितलं तर 41 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी ग्रुप डीची सुद्धा देऊ शकता. काही ताण घ्यायची गरज नाही. आणि एक्झाम फी म्हणाल तर मगाच्यासारखंच आहे. या ठिकाणी पण ₹500, ₹250, ओके. ₹400 ओपनसाठी रिटर्न केले जातात. ₹250 सगळेच्या सगळे या ठिकाणी बाकी कॅटेगरीसाठी परत रिफंड केले जातात जर तुम्ही बाकी कॅटेगरीमध्ये असाल, ओके, ओपन आणि OBC सोडून. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे फीचा ताण घ्यायची गरज नाही. मला वाटेल की बाबा त्याचा तर सिलेबस तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं, मग ह्याचा पण काय सिलेबस आहे? तर मित्रांनो आपल्या या 523 टॉपिक काढलेले आहेत, पॉईंट काढलेले, त्यामध्ये NTPC ग्रुप डी दोन्ही पण कव्हर होतील असा त्याचा टू द पॉईंट सिलेबस आहे. यामध्ये जनरल सायन्स वेटेज फक्त कमी जास्त, सब्जेक्ट तेच
तेच आहेत. ओके, जनरल सायन्स म्हणजे इथं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विचारलं जातं. मॅथमॅटिक्स आहेत, सगळे टॉपिक तुम्हाला मी या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. आपल्या त्या 290च्या कोर्समध्ये मी देत आहे. त्यानंतर रिझनिंग याचे पण या ठिकाणी सर्व तुम्हाला टॉपिक त्यामध्ये भेटणार आहेत. आणि जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर म्हणजेच या ठिकाणी जनरल अवेअरनेसमध्ये काय असतं, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे विषय असतात. आणि इथं काय असतं, जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असतं. तर हे तर 25-25 सगळं म्हणायचं तर 25-25 30-20 असं जर वेटेज बघितलं तर 100 प्रश्न असतात. 1.5 तास या ठिकाणी वेळ दिलेला आहे. त्याचे सब टॉपिक या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेत, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी मराठीत देतो कारण परीक्षा आपण मराठीमध्ये देऊ शकता, स्पष्टपणे रेल्वेने सांगितलेलं आहे. या रेल्वे ग्रुप डी मध्ये नेमक्या पोस्ट कोणत्या असतात बाबा? ग्रुप डी आहे, गट ड चे आहे, पण त्यामध्ये कोणकोणत्या काय काय पोस्ट असतात? तर इथं बघा, असिस्टंट वर्कशॉप असतं, असिस्टंट ब्रिज नावाचं आहे, असिस्टंट C&W आहे, असिस्टंट डेपोट म्हणजे सहाय्यक लेवलच्या भरपूर या ठिकाणी पोस्ट दिलेल्या आहेत. ठीक आहे, मग याची बाबा पात्रता काय आहे? तर या ठिकाणी काय स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, तर 10वी पास दिलेलं आहे किंवा ऑर म्हटलेलं आहे. 10वी पास काय म्हटलेलं आहे, त्यानंतर ऑर म्हटलेलं आहे. म्हणजे एक तर तुम्हाला 10वी पाहिजे आहे, 10वी नसेल तर तुमचा ITI असेल तरी पण चालू शकतं. ऑर म्हटलं आहे बघा, इथं जर अँड म्हटलं असतं तर मग घोटाळा झाला असता, मग तुम्हाला ITI वगैरे पाहिजे असतं. पण इथं 10वी पास दिलं आहे किंवा 10वी नसेल तर ITI पाहिजे आहे. ओके, रिकग्नाइज युनिव्हर्सिटी बाय हे याच्यातर्फे ITI पाहिजे किंवा ते नसेल तर आपल्याला काय पाहिजे आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट पाहिजे आहे. ओके, ग्रँटेड बाय NCVT. तर यांच्यातर्फे जर असेल तुमचा अप्रेंटिसशिप असेल, ITI असेल किंवा 10वी असेल तर तिन्ही पण या ठिकाणी इलिजिबल आहे. तर त्यासाठी रेल्वे ग्रुप डी साठी या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघू शकता. आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी कोणकोणते सुटेबिलिटी आहे कॅटेगरी, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथं आपण बघू शकता ह्या कॅटेगरी. ओके, तुमच्या प्रमाणपत्रावर दिलेलं असतं. तर दिव्यांग व्यक्तींसाठी सुद्धा काही पोस्ट आहेत, काही या ठिकाणी आपण बघू शकता. तर हे डिटेलमध्ये आपण बघू शकता. ओके, जसं की प्रोसेस ऑल इंडियामध्ये होत असते, परंतु आपला संबंध मित्रांनो आपल्या मराठी भाषेशी, आपल्या मराठीतून पेपर होणार. आणि आपण जो फॉर्म भरायचा असतो तर आपण या मुंबई रिजनसाठी भरायचा असतो. ठीक आहे, कुठं भरायचा मित्रांनो, तर मुंबई रिजनसाठी www.rrbmumbai.gov.in या ठिकाणी सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन, नोटिफिकेशन, जाहिरात सगळं काही या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असतं. आता माझे विश्वास ठेवणारे भरपूर तुम्ही आहातच, परंतु एखाद्याचा प्रश्न आलाच की सगळ्यांनी सरनी सगळं ऑफिशियली सांगितलं, ते लँग्वेजचं काय सांगितलं नाही बाबा. सेंट्रलची परीक्षा, रेल्वे, मराठीतून कसं काय होईल? तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे, चॉईस ऑफ एक्झाम लँग्वेज. आपण तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, एकही गोष्ट आपण मनाची सांगायचं नाही, जे आहे ते आहे. तुमच्या करिअरचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे बघा इंग्लिश तर तुमची डिफॉल्ट लँग्वेज असेल, म्हणजे प्रश्न येताना या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण येणार, अजून कोणकोणत्या भाषेमध्ये येणार, तर प्रश्न या ठिकाणी येणार की अजून बाकीच्या जर भाषा बघितल्या तर लँग्वेजेस लिस्टेड आर. ओके, ह्या सगळ्या भाषेमध्ये येणार, परंतु आपली महत्त्वाची म्हणजे मराठी भाषेमध्ये सुद्धा येणार. कोणत्या, तर आपल्या मराठी भाषेमध्ये येणार, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न वाचला की वाटलं की नाही हा प्रश्न मला सायन्सचा थोडा मराठीत नको, इंग्लिशमध्ये पाहिजे, तर इंग्लिश पण चूज करू शकता. तुम्हाला वाटलं नाही मला हा मराठी पाहिजे, मराठीमध्ये सुद्धा तुम्ही चूज करू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपली मराठी मातृभाषेतून तुम्ही रेल्वेचा पेपर देऊ शकता, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्या राज्याच्या भाषेमध्ये त्यांना मुभा दिलेली आहे की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये देऊ शकता. असं नाही की मक्तेदारी नाही की इंग्लिशमध्ये द्यायचं वगैरे वगैरे, तर तसं नाही. तुम्हाला मराठीमधून तुम्हाला या ठिकाणी पेपर देण्याची मुभा दिलेली आहे, स्पष्टपणे या ठिकाणी बघू शकता मराठी. ओके, त्यामुळे आता काय ताण घ्यायची गरज आहे का नाही, सगळं मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, चला. एकंदरीत सांगायचं झालं तर आता घोडं आणि मैदान मित्रांनो लांब नाही, आपल्या तयारीला लागा, विजयाची तयारी आता सुरू करा. ओके, ॲन्युअल कॅलेंडर ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे, त्याप्रमाणे सर्व रेल्वे या ठिकाणी पार पण पडत आहेत, सर्व या ठिकाणी भरत्या पार पडत आहेत. LPची झाली, टेक्निशियनची झाली. ओके, LPची तर आता वाढवून 18,000 जागा झाल्या, आधी 5,500 होत्या, आता 18,000 झाल्या. RPFची मध्येच त्यांनी जागा काढली, इथं दिली नसताना पण त्यांनी 4,500 जागा काढली, म्हणजे जवळपास 25-30 हजार जागा येऊन गेल्या. आता अजून या ठिकाणी मित्रांनो भरपूर जागा तुमच्या वाट पाहत आहेत. अजून पण सुरुवात करायची का नाही मग तुमचा निर्णय आहे. एवढं जर सांगत असेल, ओके, म्हणतात ना ते झोपलेल्याला आपण उठवू शकतो पण सोंग घेतलेल्याला काहीच करू शकत नाही. मग तुम्हाला सोंग घ्यायचा असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, परंतु मी इथं प्रामाणिकपणे तळमळीने सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. लेवल 1 पासून लेवल 6 पर्यंत कोणकोणती पदं असतात, वेतन किती आहे, अर्ज कधीपासून कधी करायचे आहेत. अजून जरी तुम्हाला काही शंका असेल मला कॉल करा, बिंदास कॉल करा, तुमच्या बेसिकमधल्या बेसिक शंका असू द्या. ओके, मी या ठिकाणी माझी जेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो मी तुम्हाला करून घेतो आहे, फक्त 299 मध्ये तुम्हाला हे सगळं तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट, नोट्स मराठीमधून, अस्सल मराठीमधून. कारण बाजारामध्ये जर बघितलं तर एवढ्या क्वालिटीचं पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये अजून तरी उपलब्ध झालेलं दिसणार नाही. तर एवढं सगळं क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे, फक्त आणि फक्त किती रुपयामध्ये, तर फक्त 299 मध्ये देत आहे. तर याचा पण लाभ घ्या. आणि तुम्हाला वाटते का व्हिडिओ माझ्यासाठी तर खूप माहितीपूर्ण ठरला आहे, माझ्या अजून एखाद्या जिवलग माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे की तुम्हाला वाटते त्यालासुद्धा
असाच माहितीपूर्ण व्हिडिओ भेटून तो पण या ठिकाणी तयारीला लागावा. ठीक आहे, सरकारी नोकरी भरतीमध्ये तो पण भरती व्हावा असं वाटत असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोचवा. आणि फी वाढण्या अगोदर आपण फक्त 299 मध्ये नक्की जॉईन व्हा, कारण कोणत्याही क्षणी मित्रांनो ही फी वाढून 1999 होईल. त्याच्या अगोदर फक्त 299 मध्ये वन टाईम फी आहे. त्यानंतर कोणतीही फी तुम्हाला भरावी लागणार नाही. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. रेल्वे प्लस सरळ सेवेची संपूर्ण या ठिकाणी तयारी तुमची होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहेत. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला समजा वाटलं की लाईव्ह मला नाही पाहता येत, काही माझा जॉब असतो, काही असतो, काही कामामुळं, तर लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा पुन्हा पाहू शकता. तुमच्या वेळेनुसार कधीही ते पाहू शकता. 1 वर्ष ते तुम्हाला व्हॅलिड असतात. ओके, तर एक्झामवर हे क्लासेस आपले ऑल इन वन रेल्वे प्लस सर्व सेवा जॉईन जर करायचे असेल फक्त 299 72 48 93 0176 या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला काय करायचं आहे व्हॉट्सअप करून पाठवायचं आहे. तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल. अजून जरी तुम्हाला याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर 72 48 93 0176 या नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आवर्जून मनापासून एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करावा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. धन्यवाद.